आयुष्यात एखादा प्रॉब्लेम आल्यानंतर आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात पहिला येणारा विचार असतो तो म्हणजे वाय मी, म्हणजे माझ्यासोबत असं का घडतंय. आणि तो प्रश्न येतो आणि तो तिथे सुटून जातो. पण समजा आपण त्या प्रश्नाचा चिकाटीने पाठपुरावा केला आणि त्याला डिकोड करण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला डेफिनेटली लक्षात येऊ शकतं की वाय मी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. म्हणजे काय की युनिवर्स समजा तुम्हाला एखाद्या सिच्युएशन मध्ये वारंवार टाकत असेल किंवा एखादा प्रॉब्लेम वारंवार देत असेल, तर ते याकरता नाही की तुम्ही वाईट आहात, तुमचे कर्म खराब आहेत किंवा असं काही नाही. ऍक्च्युली युनिवर्सला त्या फ्रंटवर तुमच्या आत्म्याची प्रगती होणं हे अपेक्षित असतं आणि त्यामुळे तशा टाईपच्या सेम टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये युनिवर्स तुम्हाला वारंवार टाकत असतं. म्हणजे काय तर एक उदाहरण देते की समजा तुमचा वारंवार हार्ट ब्रेक होत असेल किंवा तुम्ही कोणावर तरी जीवापाड प्रेम करत असाल, तुम्ही लोकांना अगदी निस्वार्थपणे प्रेम करत असाल, मात्र रिटर्न मध्ये तुम्हाला ते मिळत नसेल, रिटर्न मध्ये तुम्हाला उपेक्षा मिळत असेल किंवा इग्नोरन्स मिळत असेल आणि मग त्याचं तुम्हाला वाईट वाटत असेल आणि हे जर का वारंवार तुमच्यासोबत होत असेल, तर त्याचा अर्थ असा आहे की युनिवर्सला तुम्हाला हे शिकवायचं आहे की तुम्हाला इमोशनली स्ट्रॉंग होणं प्रचंड गरजेचं आहे. तर असं ते असतं. प्रत्येक प्रॉब्लेम जर का तुम्ही डिकोड करण्याचा प्रयत्न केला, त्याला उकरण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा रिझन माहीत करण्याचा प्रयत्न केला, तर तुमची उत्तरं तुम्हाला मिळतील की अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात वारंवार का येत आहेत. आणि ज्या दिवशी तुम्ही त्याच्यावर वर्क करायला सुरुवात कराल आणि त्याच्यावर तुम्ही काय म्हणतात त्याला की तुम्ही त्याच्यावर विजय प्राप्त कराल, म्हणजे तो प्रॉब्लेम ती गोष्ट ओव्हरकम कराल, सुधारणा कराल स्वतःवर, तर त्या दिवशीपासून तो प्रॉब्लेम जो आहे तुमच्या आयुष्यात येणं बंद होईल. कारण युनिवर्सचं जे जे उद्दिष्ट आहे तुम्हाला शिकवण्याचं ते पूर्ण झालेलं असेल आणि त्याच्यामुळे मग त्या फ्रंटवर तुमच्या सोलची जी प्रगती युनिवर्सला अपेक्षित होती ती झालेली असेल. तर ते असं असतं. त्यामुळे वाय मी हा विचार करा, मात्र त्याला उकरण्याचा प्रयत्न करा, त्याचं रिझन जाणण्याचा प्रयत्न करा आणि रिझन फाइंड आउट करा आणि स्वतःवर वर्क करा. बाय.